नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला प्रधानमंत्री आवास घरकुल योजना माहित असेल तर याच घरकुल संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे। केंद्रामार्फत या घरकुलासाठी अनुदान दिलं जातं आणि महाराष्ट्रामधील जे काही लाभार्थी असतील या लाभार्थ्यांना शहरी असो किंवा ग्रामीण असो अशा दोन्ही भागातील लाभार्थ्यांना 1,20,000 रुपयाचं अनुदान या घरकुलासाठी दिलं जातं आणि घरकुल योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यांना दिला जातो। तर मित्रांनो, या संबंधीचे एक सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओत पाहणार आहात। चालू घडीला मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत एक आढावा बैठक घेऊन या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा विभाग आहे या विभागातील अधिकाऱ्यांना बोलवलं। त्या ठिकाणी मित्रांनो, त्या अधिकाऱ्यांना या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये आपला महाराष्ट्र भारतामध्ये एक नंबर राहिला पाहिजे, जास्तीत जास्त अनुदान आपल्या महाराष्ट्राला कसं मिळेल याचा प्रयत्न संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी करायचा आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवायचा आहे। या योजनेसाठी जो ड सर्वे आहे हा ड सर्वे मित्रांनो लवकरात लवकर करून त्या ड सर्वेची यादी संबंधित ग्रामपंचायतींना असो किंवा नगरपालिकांना असो त्या याद्या पाठवून द्या, जेणेकरून लाभार्थी जास्तीत जास्त तयार होऊन या घरकुल योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल। तर या संबंधीची मित्रांनो एक आढावा बैठक घेतली। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये आपल्याला 1,20,000चं अनुदान तर मिळतंच, त्याचबरोबर मित्रांनो रोजगार हमी अंतर्गत 18,000 रुपयाची मजुरी मिळते आणि 12,000 रुपये शौचालयासाठी मिळतात। तर या पद्धतीने मित्रांनो ही योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये राबवली जाते। तर या योजनेमध्ये आतापर्यंत ज्या ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ड सर्वेनुसार त्यांच्या यादीला नाव जर लागलं असेल तर लवकरच आता त्यांना घरकुलाचे सुद्धा पत्र मिळतील, त्यांना घरकुल बांधण्याच्या सूचना मिळतील। त्यामुळे त्यांनी आता तयारीत राहायचं आहे, कारण की शासनामार्फत जे अनुदान आलेलं आहे तर या अनुदानाचं वाटप शासनामार्फत लवकरच केलं जाणार आहे। या संबंधी अधिक माहिती जर पाहिली तर मित्रांनो अद्याप आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये घरकुलाचा 1,91,000 लाभार्थ्यांचा सर्वे जो आहे तो केलेला आहे। याच्यामध्ये 1,65,000 लाभार्थी जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत आणि उर्वरित लाभार्थ्यांची पडताळणी जी आहे ती सध्या सुरू आहे। याच्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत गेल्या 3 वर्षात 7,665 घरकुले जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि 5,885 घरकुले जी आहेत ती मित्रांनो प्रगतीपथावर आहेत, म्हणजे आता सध्या त्या घरकुलांचं काम जे आहे ते सुरू आहेत। आणि आता याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 225 कोटी रुपयाचं अनुदान शासनामार्फत मिळणार आहे। या संबंधी घोषणा सुद्धा मित्रांनो करण्यात आलेली आहे। आता सध्या मित्रांनो ड सर्वेची जी पडताळणी सुरू आहे या पडताळणीनुसार लाभार्थ्यांची नावे सुद्धा आपल्याला कळत राहतील। याच्यामध्ये मित्रांनो आपण यादीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो दोन्ही भागातील लाभार्थ्यांना या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ घेता येतो। त्याच्यामुळे आपण जर अद्याप ही या घरकुलामध्ये लाभ घेतला नसेल, याच्यामध्ये फॉर्म भरला नसेल तर या घरकुल संबंधीची सविस्तर डिटेल पाहून तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर मित्रांनो, चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। मुख्यमंत्र्यांमार्फत याच्यावरती वैयक्तिक लक्ष ठेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या घरकुल योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जाणार आहेत। तर मित्रांनो, आपण सुद्धा या घरकुल योजनेमध्ये पात्र ठरत असाल तर घरकुलासाठी पात्रता काय असते या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ सविस्तर डिटेल आपण पाठीमागच्या भागात दिलेला आहे। त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये सहभाग घेता येईल। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। चालू घडीला मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।